राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी आज एक ट्विट केलेलं आहे। ट्विटमध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की मुझे मिटाने की इतनी जल्दी क्या थी, थोड़ा वक्त देते तो मैं खुद ही राग बन जाता। ते ट्विट बरंच काही सांगून जातं। आणि हे ट्विट करण्यामागचा उद्देश त्यांचा काय होता की त्यांना आमदारकी मिळाली नाही किंवा त्यांचे मिळाली नाही म्हणून काय काय म्हणतात याविषयी? प्रश्न आमदारकी मिळण्याचा न मिळण्याचा नाहीच आहे। प्रश्न असा आहे की जर तिथे माझी जागा रिक्त होत असेल तर मला फक्त एवढं जरी सांगितलं असतं की तुला थांबावं लागतं तरी मला खूप समाधान वाटलं असतं। पण मला वाईट या गोष्टीचं वाटतं की ज्या पक्षात मी गेल्या 10 वर्षापासून काम करतो आहे, म्हणजे पक्षात येण्याच्या पूर्वीचे 2 वर्ष, त्याच्या अगोदर 1 वर्ष, 3 आणि 6 वर्षाची ही टर्म, 9-10 वर्षापासून काम करतो आहे। त्या पक्षात मंत्री आहेत, माजी मंत्री आहेत, आमदार आहेत, 40-50 सगळे दोन्ही सभागृहाचे वरिष्ठ नेते आहेत। यापैकी एकानेही मला फोन करून साधा दिलासाही दिला नाही किंवा फोन करून साधा म्हटलंही नाही की आम्ही तुझ्यासोबत आहोत, की तू काळजी करू नको। मग हा पक्ष कार्यकर्त्याचा आहे असं आपण म्हणतो। बरं, पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांवर जेव्हा जेव्हा कोणी ॲलिगेशन केलं असेल तेव्हा सर्वात पहिलं अमोल मिटकरी आला। दादांबद्दल तर ते आर्तप्रेम होतंच, ते आताही आहे, शेवटपर्यंत राहणार आहे। पण कुणी असो, मग तुम्ही मागची उदाहरणं घ्या, अगदी सगळ्यांसाठी मी हे केलं आहे। पण अशा वेळेस कोर कमिटीची बैठक होते, त्यात 4 फेऱ्या होतात, त्या 4 फेरीत चर्चेला सुद्धा नाव येत नाही हो। आणि काय माझी चूक सांगा ना मग। या सगळ्यांनी मला, माझ्या पक्षातल्या सर्वांना माझं विनंती आहे किंवा आव्हानही म्हणता येईल का 6 वर्षात मी कुठं कमी पडलो अशी 2 तरी उदाहरणं सांगा। मी विधिमंडळाची आयुधं वापरण्यात कमी पडलो का? माझं विधिमंडळामध्ये अटेंडन्स कमी होतं का? आता डॉक्टर नीलमताई गोरेंना तुम्ही विचारा की सर्वात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये पूर्ण वेळ हजर राहणारा मी एकमेव आमदार होतो तिथं, एकमेव। आज ठीक आहे, पक्षाने निर्णय घेतला, त्या निर्णयाचं स्वागत करू, पण मी या लालसेपोटी पक्षात आलोच नाही। मी ईडीची नोटीस पवार साहेबांना गेली होती, त्यावेळेस भारतीय जनता पार्टी विरुद्ध उद्रेक होता म्हणून मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जॉईन केला होता। आणि दादा महायुतीत सहभागी झाल्यानंतर मी दादासोबत महायुतीत सहभागी झालो। मग दादांच्या विमान अपघातानंतर दादासारख्या नेत्याचे मुद्दे मी सभागृहात मांडले, ही माझी चूक होती का? शेवटच्या दिवशी फक्त वहिनींचं भाषण झालं, दादांचा लाडका आमदार त्यांनी भाषण केलं, शिंदेसाहेबांनी केलं, फडणवीस साहेबांनी केलं। नंतर फोटो सेशनच्या वेळेस विधान परिषदेच्या सभागृहातला एकही आमदार माझ्यासाठी फोटो काढायला थांबला नाही। फोटो सेशनला ज्यांचं निवृत्ती झाली, म्हणजे त्या दिवशी नीलमताई निवृत्त झाल्या, उद्धवसाहेब निवृत्त झाले, त्यांच्या पक्षाचे सगळे लोक, काँग्रेसची लोक राजेश राठोडांना निरोप द्यायला होती, पण राष्ट्रवादीचा माझ्यासोबत एकही माणूस नसावा। आता या घडामोडीमध्ये एकही जण माझ्यासोबत नसावं, त्यामुळे हे याचं वाईट वाटतं। म्हणून आमदारकी ही गौण आहे अजितदादांच्या चरणावर, कारण दादांनीच मला आमदार केलं म्हणून राजकीय ओळख मिळाली, माझी सामाजिकच ओळख होती। त्यांच्यासाठी त्या आमदारक्या सोडून दिलेल्या आहेत मी बाकीच्या, पण ॲटलिस्ट विश्वासात तर घ्यायला पाहिजे होतं, ती खंत आहे। पक्षातले असे कोणते नेते आहेत की त्यांना आमदार अमोल मिटकरी नकोशे झाले? मलाच ते कळेना। मी कोणावर आरोप करत नाही, माझी आरोप करण्याची इच्छा पण नाही, पण नेमकं ते माझा तिरस्कार का करतात, माझा राग का करतात? मी स्पष्ट बोलतो म्हणून करतात का? म्हणजे मी मुख्य प्रवक्ता या पदापर्यंत गेलो होतो, तिथूनही मला काढलं, प्रवक्ता पदावरूनही मला काढलं, म्हणून म्हटलं की मुझे मिटाने की इतनी जल्दी क्या थी, थोडा वक्त देते मैं खुद ही राग बन जाता। सांगितलं जरी असतं ना प्रेमानं की तुझी गरज संपली आता, तर मी त्याच वेळेस नमस्कार केला असता। पण आता गरजच नसेल आणि अशी वागणूक असेल तर मग मला असं वाटतं की ती शेवटी मग अजितदादांकडून आपण काय शिकलो? अजितदादाला साधा व्हॉट्सअपला मेसेज टाकला ना तर दादा फोन करायचे, हो व्हॉट्सअपवर, व्हॉट्सअप कॉल करायचे, फेसटाईम कॉल करायचे, काही चुकलं तर समजून सांगायचे, आम्ही पण ऐकायचो। पण दादांचं नसणं हे सामान्य कार्यकर्त्यांसाठी किती वेदनादायी आहे हे मला आता या आजच्या घडीवरून दिसून आलं। त्याच्यात एकही मुद्दा बोलले जात आहे की दादांच्या संपूर्ण अपघातासंदर्भात तुम्ही प्रखर बोलले आहेत, प्रखर भूमिका तुम्ही मांडलेली आहे, तेच तर या सर्व गोष्टीला नडलं नाही असं वाटतं तुम्हाला? मग मला सांगा की 5 नावांची जी अंतिम चर्चा झाली पार्लमेंटरी बोर्डमध्ये, त्यात माझं नावही नव्हतं ना 5मध्ये, पहिल्या 5मध्ये। मग त्याचं कारण काय? ठीक आहे, तुम्ही आमदार कोणाला करावा हा पक्षाचा अंतिम निर्णय आहे, तो पार्लमेंटरी बोर्डचा निर्णय असतो, पण चर्चा तर करा ना की याचं नाव चर्चेत आहे, ते तुमच्या पत्रकार बांधवांनी लावली, तीच तेवढी चर्चा। बाकी मग पक्षात हे असं का? म्हणून म्हणतं की अजितदादांचं दादापण हे दादासोबतच गेलं, ती कमी काही कोणी भरून काढू शकत नाही, आणि कोणी भरून काढण्याचा तसा प्रयत्न करू नये, ते जमणार पण नाही कोणाला। ऑफर होत्या काही पक्षांच्या, सत्ताधाऱ्यांच्या येतो, आणखी कोणाच्या होत्या, या संदर्भात काय बोलाल? ऑफर राजकारणात येत असतात। आज तुम्ही बघा, काल परवा स्वतः बच्चू कडू प्रहार पक्षाचे संस्थापक आहेत, ते म्हणाले होते की मी आमदारकीसाठी जात नाही, आज ते गेले, पण ते ऑफर आली ते गेले।
त्यांचा पक्ष विलीन पण त्यांनी केला असं मला कळतंय. पण त्यांनी शिंदे सेनेत म्हणजे शिवसेनेत प्रवेश केला 27 वर्षानंतर. ऑफर येत असतात आणि बोलणारी माणसं, आक्रमक वृत्तीनं वागणारी माणसं, पक्षाची बाजू ठामपणे मांडणारी माणसं प्रत्येकाला हवी असतात. त्याच्यामुळं प्रत्येक पक्षाची ऑफर आली, प्रत्येक पक्षानं आदर केला, प्रत्येक पक्षाच्या प्रमुखांकडून मेसेज आलेला आहे. त्याच्यामुळे त्यांचा मी आदरच करतो. पण आता तुमच्या प्रश्नाचं उत्तर एका याच्यात देता येईल की जो बीत गया है वो अब दौर ना आएगा, इस दिल में तेरे सिवा, ह्या जो फोटो लागलेला आहे हा फोटो पण दाखवा. इस दिल में तेरे सिवा कोई और ना आएगा, घर फूक दिया हमने अब राख उठानी है, जिंदगी और कुछ नहीं तेरी मेरी कहानी. अजित दादा, आय लव्ह यू. एक शेवटचा प्रश्न. या संपूर्ण घटनाक्रमात अमोल मिटकरी सोशल मीडियावर काही प्रमाणात ट्रोलही होतात की तुम्हाला आमदारकी नाही मिळाली म्हणून तुम्ही हे असं करताय. ट्रोलर्स हे पेड असतात. शेवटी मी सुरुवातीला सांगतो की आमदारकी जर मला हवीच असती तर अजितदादाचा मुद्दा मी मांडलाच नसता. मी पण इतरांप्रमाणे शांत राहिलो असतो. तो प्रश्न तो नाही आहे. आमदारक्या गेल्या खड्ड्यात तिकडं ते येत राहतील, जात राहतील ना. आज या पक्षात आहे, उद्या कोणा ऑफर दिली तर सामान्य लोक जातात ना. आणि कोण नाकारणार आहे जर दिली तर. प्रश्न आमदारकीचा नाही आहे, प्रश्न आहे लढ्याचा. अरे ज्या पक्षात 50 आमदार असून त्यांनी 50 मिनटं पण सभागृहात अजितदादाचा विषय मांडला नसेल, ही खंत तर माझ्या मनाला होती. आज महाराष्ट्र विचारतोय. त्यामुळे माझं आमदारकीसाठी भांडणच नाही आहे. माझं भांडण खरं असं आहे वरिष्ठ नेत्यांसोबत की मला एकदा तरी विचारलं का नाही. तुम्ही नाही विचारलं तर विचारलं. माझे आमदार सर्व मित्रच आहेत पक्षामधले, त्यातला एकही कोणी बोलत नाही. म्हणजे मी नकोच होतो का. फक्त आता हकालपट्टीचं पत्र काढायचं राहिलं, पण कारण तर सांगा ना, माझा चूक काय. ही चूक कोणी सांगायलाच तयार नाही. त्यामुळे हे वाईट वाटतं. आणि असं जर चाललं तर मला असं वाटतं की मग आपल्यासारख्या आक्रमक बोलणारी माणसं जर नको आहेत का पक्षामध्ये, त्यांनी एकदा सांगावं की तू पक्षाची प्रतिमा मलिन करतो, तुझी हकालपट्टी करण्यात येत आहे. असं काही आहे का तुमच्या मनात. नाही तर मग तुम्ही माझ्यासोबत असे का वागले हे तर मी विचारणारच आहे. अजितदादांसारखा नेता हा महाराष्ट्रात का गरजेचा होता, पक्षासाठी का गरजेचा होता, याचं महत्त्व आता प्रत्येकाला कळलं आता इथून पुढं. तर एकंदरीतच आपली खंत मांडताना आमदार अमोल मिटकरीने एवढंच म्हटलं, आता मी नकोसा का झालो, मी काय केलं असं की तुम्हाला मी नकोसा झालो, नुसतं कारण तर सांगा. आणि म्हणूनच त्यांनी हेच ट्विट केलं की एवढी काय घाई होती, मला सांगायचं तर होतं, मी स्वतःच बाजूला झालो असतो. धनंजय साबळे, मुंबई तक, अकोला.